झाली चालू. नमस्कार, मी शशिकांत द स्टेट या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण आज आलेलो आहे माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण या गावी. फलटण हा मतदारसंघ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं होमग्राऊंड समजला जातो. बऱ्याच नाट्यमय घडामोडींनंतर माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह मोहिते पाटील यांची महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आणि महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची अगोदरच उमेदवारी जाहीर झाली. तर आपण फलटणमधील लोकांना माढा लोकसभामधील उमेदवाराबद्दल काय वाटतं याची आपण विचारपूस करूया. तुला काय वाटतं? माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला आता धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर याच्याबद्दल आपल्या उमेदवारीबद्दल आपल्याला काय वाटतं? रणजितदादाच असं रणजितदादाने गेल्या 5 वर्षात काय विकास केला? ज्या 50 वर्षांना जमलं नाही ते 5 वर्षात केले, 5 वर्षात नाही 2 वर्षात केले. आणि विकास इतका केला आहे की माड्या ते राजकीय दुकानं बंद पडल्यामुळं बाकीची पळापळी चालू आहे दादांच्या विरोधात. काम केल्यामुळं माणसं विरोध करायला लागली, कारण हे म्हणजे कामं भरपूर केलेली आहेत. दादांनी विकास जास्त केला. हो. फलटण सोडून बाकीच्या ठिकाणी दादांचा विकास कसा आहे? फलटण सोडून भरपूर कामं केलेली आहे ती. माड्यात कामं केली ती, अकलूजमध्ये केले ती. अकलूजमध्ये कामं केल्यामुळे मोहिते पाटील विरोधात उभे राहिले. त्यांना असं वाटायचं की न काम करणारा माणूस पाहिजे आमच्या हाताखालचा. दादांनी इतका विकास केल्यामुळे त्यांचं पैसे झालेले आहे. अजून आहे, आपण काही लोकांना भेटूया. तर काय सांगा माढ्यातील मतदाराबद्दल तुमचं काय मत? माढ्यातील आमचं एकच मत आहे की फक्त आमचा हक्काचा खासदार असावा. आम्ही आजपर्यंत मोहिते पाटलांना पण बघितलं नाही आणि धैर्यशील मोहिते पाटील ते कोण आहे ते आम्हाला माहीत पण नाही. म्हणजे या वेळी फलटणमध्ये पुन्हा कमळ फुलणार असं दिसते. पुन्हा एकच फक्त कमळ, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. फक्त ओनली वन रणजित दादा. ए बंडा, ठीक आहे. अजून तुम्हाला काय वाटतं? तर युवा आहे तुम्ही, अजून तालुक्यामध्ये किंवा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला काय वाटतं की अजून कशाचा विकास झाला पाहिजे? बेरोजगारीचा प्रश्न आहे, अजून कोणते आहे? लोकांना काम मिळत नाही, शेतीमालाचा हमी भावाचा प्रश्न आहे. तुम्हाला अजून काय वाटतं? युवकांना काम मिळावे आणि मोदींच्या देशाच्या आशीर्वादाने कमळच पूर्ण. अजून काय काम व्हावं फलटणमध्ये असं तुम्हाला वाटतं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये? अजून सिंचनाचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न तेवढा मोठा, ते जर झाला तर मग कमळ येईल. अजूनही काय वाटतं तुम्हाला? तिथं सगळं निम शहरी भाग असल्यामुळं आपण फलटणमध्ये आलेलो आहोत. तर फलटण हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं प्रॉपरचं होमग्राऊंड समजलं जातं, म्हणूनच आपण इथं लोकांच्या पहिल्या प्रतिक्रिया घेत आहोत. तर काय वाटतं तुम्हाला, रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील की रणजितसिंह नाईक निंबाळकर? रणजितसिंह नाईक निंबाळकर. याचं कारण एवढंच आहे की रणजितसिंह नाईक निंबाळकरनी गेले 2.5 वर्षात जो तरुण वर्ग आहे त्या वर्गांसाठी नायगमडासारखा मोठा प्रोजेक्ट एमआयडीसी मार्गी लावला आहे. त्याच्यामुळे फलटणमधील किंवा फलटण तालुक्यातील आणि वरचा दुष्काळी भाग आहे त्या लोकांना कामगारची एक नवीन संधी उपलब्ध करून दिली. जे सुशिक्षित बेरोजगार असतील, जे रोजगार आहेत त्यांच्या हातावरती पोट, अशा लोकांचं कल्याण करण्याचं काम रणजितसिंह नाईक निंबाळकर आपले विद्यमान खासदार यांनी पूर्ण केलेलं आहे. फलटणमध्ये उद्योगधंद्यांची स्थिती कशी आहे असं तुम्हाला वाटतं? आता धंद्यास्थिती वस्तुस्थिती आता योग्य आहे, बरोबर आहे. परंतु जेणेकरून इथं MIDC सारखा मोठा प्रोजेक्ट उभा राहिला, त्यानंतर रेल्वेसारखे मोठे प्रश्न दादांनी खासदारांनी आता सोडवले आहेत. तर सोडवले त्यानंतर रस्ता मार्ग आहेत, जे तालुका जोड प्रकल्प असतील, जिल्हा जोड प्रकल्प असतील, मोदीच्या नेतृत्वाखाली त्यांनी तो सर्व प्रकल्प पूर्ण तत्वाला नेलेला आहे. त्याच्यामुळं व्यवसाय मार्ग इथं तालुक्यातील मेन ठिकाण आहे, व्यवसाय मार्गाला चांगली चालना येणार आहे आणि भविष्यात तरुणांना आणि व्यापार वर्गांना चांगले दिवस दिसणार आहे. ग्रामीण भागातील काही परिस्थितीबद्दल काय सांगू शकता का तुम्ही? शेतकऱ्यांचा हमी भाव असू द्या किंवा रोजगारीचा प्रश्न असू द्या. गेली कित्येक वर्ष ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी
जो प्रश्न होता पाणी सिंचनाचा तो गेले आपण कोणावरती टीका करणार नाही, पण काही सत्ताधाऱ्यांनी कित्येक वर्ष तो प्रश्न मार्गी लावला नव्हता. तो मार्गी लावल्यामुळे खासदारांनी विद्यमान खासदारांनी आता जो पाणी सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला आहे, त्यामुळे ग्रामीण भागात चांगलं उत्साहाचं वातावरण आहे. आणि जो त्यांचा जे हातावरती पोट असेल, शेतकऱ्यांचा हमीभाव असेल, त्यांना योग्य दिशा आणि योग्य चालना मिळाली आहे. तुम्हाला काय वाटतं फलटणमध्ये काय परिस्थिती आहे? जसं बाबांनी सांगितलं ना तीच बरोबर. बोला की तुमचं काहीतरी असेलच ना, त्यांनी सांगितलं आता मी त्यांच्या गवंडी काम करणार माणूस आहे. तुमचं सांगा, कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय कसा फलटणमध्ये चालू आहे? व्यवसाय चांगला काय आहे, हो चांगला आहे. भैया बोल ना बाय. या फलटणमध्ये आपल्याला अजून काय विकास व्हावा असं वाटतंय की विद्यमान खासदारांनी अजून ह्या गोष्टी कराव्यात? फलटणमध्ये अजून काय विकास व्हावा किंवा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आपला अजून काय विकास व्हायला पाहिजे? कंपन्या आल्या पाहिजेत. कंपन्यांनंतर रोजगार उपलब्ध होईल. आम्हाला खासदार रणजित नाईकच निवडलं पाहिजे. अजून काय आता ते कमिंगचा एक प्रोजेक्ट चालू आहे, जॅक्सनचं काहीतरी प्रोजेक्ट चालू झाला तुमचा प्रोजेक्ट चालू आहे, पण कमिटीमध्ये फलटणमधले कामगार नाहीत ना. फलटणमधले कामगार नाही आहेत, पूर्णपणे बाहेरचे कामगार आहेत फलटणमध्ये. तुम्ही तशी खासदारांच्याकडे कधी मागणी केली नाही फलटणमध्ये पण ग्रामीणच्या लोक तिथे राहिले किंवा टक्केवारी 75% स्थानिक लोक आणि बाकीचे बाहेर नाही ना, अशी मागणी कोणती केली नाही. पण फलटणमध्ये काय त्यांनी MIDC उपलब्ध केली नाही. तर काम वगैरे चालू करण्याचं टायमिंग आहे, नंतर रोजगार उपलब्ध होईल फलटणमध्ये. काय वाटतं तुम्हाला माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तसंच आहे आणि लोकांचा शेवटी कल असतो. पवारसाहेबांचं म्हणजे कसं त्यांचं काम वगैरे बघून त्यांचं वय बघून सगळे सध्या लोक म्हणजे त्यांच्याकडे जास्त होतं. आधी दादा सोडून गेले याच्याबद्दल काय महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तर सोडून नव्हतं आहे पाहिजे बरं, कारण शेवटी बाप हा बापच असतो, बरोबर आहे. आणि बापाला जर सोडून जात असेल तर ज्या वेळेस त्याला कुठं गरज आहे त्यावेळेस बापच तिथे येणार आहे. असं नको व्हायला पाहिजे. त्यांनी कसं आहे त्यांच्या पक्षासाठी त्यांचं काही गोष्टी वाचण्यासाठी कुठं काय मारा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. मोदीचं सरकार पण नको, कारण सबसिडी देतो शेतकऱ्यांना 2,000 रुपये देतात, ते त्यात कुठं देतात, आमचेच पैसे आम्हाला बरोबर आहे. गॅसची टाकी ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार 400-450 रुपयाला टाकी देतो. त्यांनी तुम्हाला सबसिडी पाठवतो त्यांनी सबसिडी दिली, नंतर सबसिडी बंद, सगळं बंद. या सबसिडीच्या ऐवजी 700 रुपये आमचं त्यात गेले. 500 रुपयाला पहिला होता, आता 1100 रुपयाला टाकले. 600 रुपयांनी पकडलं महिन्याचं वर्ष झालं. त्यातनं 2,000 रुपये आम्हाला मोदी पाठवते, ते सुटून देणार आहे. आमचेच पैसे आम्हालाच देते. हो शेतीचं तुम्हाला सांगायचं झालं ना तर सध्या टमाटा आता उन्हाळ्यात पाणी नाही लोकांना, ते शेती म्हणजे टमाटा पिकवलं आणि टमाटा चांगला आला यांनी बाजार वाढलं की तिकडचं बाहेरचं टमाटा इकडे बोलून द्यायचं आणि आपल्या शेतकऱ्यांना जाग्यावर सोपवायचं. असं काम चालू हां कांद्याचं कसं झालं ना, शेतकरी म्हणजे खूप संकटात आहे कांद्याच्या. आता ही इलेक्शन लागल्यामुळे त्यांना उसाला देणं गरजेचंच होतं. विचार करा ऊस नाही सांगतात. मार्च महिना संपला तरी आता कारखाने कोणाचे चालू आहेत? सहकारी कारखाने बंद आहेत, प्रायव्हेट कारखाने चालू काय वाटतं?
बदल हवा होता. कुठंतरी त्यांना कार्यामध्ये किंवा लोकांमध्ये असंतुष्टपणा आहे त्याच्यासाठी ती उमेदवारी मागितलेली आहे. आणि मला असं वाटतं की माझ्यामधून नमस्कार काका. काय माडा लोकसभेमध्ये काय वाटते कोण निवडून येईल, कोणाचं नाव आहे, काय वाटतं तुम्हाला काय वाटतं काका? तुम्ही सांगा. तिकडे बघा बोला नॉर्मल प्रतिक्रिया अजून काय मध्ये असं काय काय कामं नाही पण तरी वाटतं गेले 5 वर्षात काय थोडं बदल झाला किंवा काय अजून तुम्हाला महागाई रोजगाराबद्दल काय वाटतं की करावं महागाई कमी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झाली. रणजित निंबाळकर विरुद्ध हरिसिंग मोहिते पाटील. काय वाटते कोणाची आवाज आहे? काय वाटते घरेची मोहिते पाटलांनी उमेदवारी जाहीर होईल नाट्यमय घडामोडी झाल्या काय काय त्याबद्दल काय म्हणजे त्यांची अगोदर पण उमेदवारी डावली होती, आताही त्यांची उमेदवारी डावली होती, त्यांना पक्ष बदलावा लागला, त्याबद्दल आपल्याला काय वाटते? भाजपनं त्यांचा अन्याय केला वगैरे काय? आधी ते भाजप पक्षात होते त्यांना तिकीट मिळेल अशी आशा होती पण ती काही मिळत नाही. त्यामुळे त्यांनी परत मग पक्ष बदलून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. रणजित निंबाळकरांनी काय म्हणजे गेले 5 वर्षात तेच सिटिंग खासदार होते, मग त्यांनी काय विकास केला किंवा काय मध्ये काय बदल झाला? त्यांचा काही विकास रेल्वे काय त्यांचं बस केलं आणि काय अडचणी मार्ग सोडावे. तुम्हाला काय वाटतं का काय अहो बोला गावाकडची काय होत नाही तसं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सांगू शकता.